एकविरा स्पोर्ट्स नायगाव महेशजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण 1000 रुपयाचं कॅश प्राइज द्यायचे आणि सचिनजी भोईर त्यानंतर अजितजी भगत परेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जगनजी पाटील ज्ञानेश्वरजी आपणास सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा या. चला या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राजा चषक खार्डी 2025-26 चं शानदार आयोजन आपण पाहिलं आणि स्वागत सन्मान अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार महेशजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण खार्डी गावाची आणबान शान मान सन्मान अभिमान आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते व्हावं. नुकतीच रॉकी ग्रुप चषकामध्ये आपण पाहिलं तर सनातन सन्मान हे वाक्य खूप मोलाचं ठरलं गेलं. कुणालदादा पाटील यांनी ते कळवलं होतं. अगदी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब. धन्यवाद. आपलं मोलाचं सहकार्य नेहमीच असतं. नितीनजी भोईर नितीनजी पाटील रघुनाथजी पाटील यांना मी विनंती करेन प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अजितजी भगत यांना सुद्धा मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. सचिनजी भोईर साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अगदी आता आपण पुढील स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत आणि पुढील स्वागत सन्मान करण्याकरता मी विनंती करेन रमेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. हरेश्वर पाटील काका यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी विनंती करेन प्रकाश कदम आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. एकदा जोरदार टाळ्या हरेश्वरजी पाटील साहेब यांच्यासाठी. आज अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे. त्यानंतर विद्यमान सरपंच किरणजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी तेज भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. तेज भोईर जे आयोजक आहेत या आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. जगनजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. जगनजी पाटील साहेब आपणास विनंती करेन व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. नितीनजी माळी यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्यानंतर सतीजी गावड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या उपाध्यक्ष आहेत डहाणू वैतरणा सेवा प्रवासी संस्था जे आपण पाहत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता राजेश पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. रघुनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण थोड्याच वेळात करणार आहोत. त्या अगोदर सतीशजी गावड यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. अगदी सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पाडली. अमूल्य वेळ दिलात. विशेष सहकार्य आपलं सर्वांचं लाभलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीने लक्ष धन्यवाद. रुपेश घायवड ज्यांनी वेगवेगळे आवाज अजून काही पेंडिंग आहेत 2-3 आवाज तर मी प्रथमतः विनंती करेन रुपेश घायवड आपण 2-3 अजून जे डायलॉग आहेत ते मात्र आपण इथे सादर करावं आणि त्यानंतर आपला स्वागत सन्मान करून आपण पुढील सन्मानासाठी वळणार आहोत.
हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो आवाज येतोय का? येतोय. तर मी लिस्ट प्रमोद सरांकडे दिलेली आहे. माझ्या गळ्यामध्ये बरेचसे व्हॉइसेस आहेत. नक्कीच सर्व आवाज आपल्यासमोर सादर होतील. तर आपण कंटिन्यू करायचं प्रमोद सर. निश्चित स्वरूपात आता रुपेश तुमच्या आवाजात जो गोडवा आणि वेगवेगळे मेमिक्री जे तुम्ही करतायत ते खरोखरच मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या रुपेश गायवड यांच्यासाठी येऊ द्या आणि मी त्यांना विनंती करेन की दादा कोंडके यांचा आपण सुंदर आवाज येऊ द्या. तर दादा कोंडके जे कॉमेडी किंग आज आपल्यात नाही आहेत, त्यांची आठवण या ठिकाणी मी आवाजाच्या माध्यमातून ताजी करू इच्छितो की दादा कोंडके या ठिकाणी आले असते आणि दादा कोंडकेने आपल्याला कशा शुभेच्छा दिल्या असत्या. दादा कोंडके. अरे जा मायला राम 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 राम. अरे जा मायला अरे एवढी सगळी मंडळी आली आहे. अरे आले मजेल मुलांनो. अहो काय सांगू तुम्हाला. अहो ए गंगू तारुण्य तुझं बेभान एक असा इश्काचा आयटम बम जमायला बोंबलं जमायला. या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. धन्यवाद रुपेशजी. पुन्हा एकदा मात्र तुमच्याकडे वळतोय आणि मी विनंती करेन की आपण सनी देओल यांचा आवाज. आपण घातक चित्र पाहिला असेल आणि आपण गदर सुद्धा पाहिला असेल. तर गदर मध्ये आणि घातक मिक्स डायलॉग आपल्याला सादर करतोय सनी देओल. ओए मशहूर कहावत कातिया लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है. और ताकत खून पसीने कमाई रोटी के है. मुझे किसी के टुकड़े पलने की जरूरत नहीं. तू चाहता मैं तेरा कुत्ता बन के रहूं. तू काय तो बकू. गदर मध्ये कसा. अशरफ अली तुम्हारे मुल्क से ज्यादा मुसलमान हमारे हिंदुस्तान में रहते हैं. क्या वो हिंदुस्तान जिंदाबाद नहीं कहते. अगर तुम्हें अपने मुल्क से प्यार है तो हमें भी हमारे मुल्क से प्यार है. बोलो हिंदुस्तान. हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. क्या बात आहे रुपेशजी. आता पुन्हा एकदा अमिताभ बच्चन. आपण सर्व कोण बने करोडपती पाहतात. अमिताभ बच्चन. नमस्कार अमिताभ बच्चन. भाइयों बहनों आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ. अगर तुम ऐसा किसी ने भी जरा मिलने कोशिश की तो मैं तुम सभी को बंद कर रख दूंगा. और चले चले फिर चले 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 इश्क दी हवा चले और रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. आता होळी येणार आहे थोडं काही महिन्यात. थँक्यू व्हेरी मच. किरणजी पाटील यांची फरमाईश आहे की आपण आदरणीय राज ठाकरे साहेबांचा आवाज. पुन्हा एकदा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचा आवाज आपणासमोर मी सादर करत आहे. त्यांचे काही भाषण मी काय वैयक्तिक म्हणणार नाहीये. त्यांनी जे भाषण सादर केले तेच, कारण निवडणुकीचं आता चालू आहे, पिरियड्स आहेत. राजसाहेब त्यांच्या खास शैलीमध्ये त्या स्टाईलमध्ये आदरणीय सन्मान्य राजसाहेब ठाकरे. एक्सप्रेशन बघा एक्सप्रेशन. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, मातांनो आणि भगिनीनो, मला ते आपले खरं तर छायाचित्र कुठे आहेत ते कॅमेरामॅन या मंचावरती हे काही जमले बघाय टिपा. याला म्हणजे कोणी यावं काही करावं. त्याचं ते कुठलं ते पंजाबचा विकास झाला, गुजरातचा विकास झाला, गोव्याचा विकास झाला. याला महाराष्ट्राचं काय. चलती लोक येतील, आपली मतं मागतील, आपण नुसतं मतदान करायचं बस. अहो कोण विचार तुम्हाला तुम्ही कोण. त्यांना काही घेणं पडलं नाही. म्हणून सांगतो बाबांना जर बारीकीने बघा मी काय म्हणतोय ते. ज्याला समजले असेल मी आपल्या सर्वांची रजा घेतोय. आपल्या सर्वांना मी नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. त्यानंतर फरमाईश आहेत भरपूर. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा आवाज. तर आपल्या भारताचे आदरणीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जेव्हा त्यांचा दौरा असतो अनेक राज्यामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा येत आहेत ना, महाराष्ट्रामध्ये जेव्हा दौरा असतो तेव्हा ते थोडीशी मराठीमध्ये स्टार्ट करतायत. लक्ष असू द्या, जेव्हा त्यांचा महाराष्ट्र दौरा असतो तेव्हा ते महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे भाषण करतायत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजा भवानी, इनको मेरा नमन. मित्रों, मेरे प्यार देशवासियों, भाइयों बहनों, आज मुझे यहाँ पर बुलाया, जानता राजा चषक में जो मजा आया मित्रों, बहुत मजा आया. मैं चाहता हूं कि अच्छे दिन आने जी आने चाहिए मित्रों, बहुत ही जल्द आएंगे मित्रों. बोलो वंदे भारत माता की. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. त्यानंतर आदरणीय सन्माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर अप्पा यांचा एवढी आपण मोठी आवाज. फरमाईश नको बाबा, इथे मला पण घरी पण जायचंय. माझ्या गळ्यामध्ये सगळे आवाज आहेत, पण आप्पांचा आवाज लाईव्ह बघतायत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्या आवाजात करतोय सादर. त्यांनी जे भाषण केलेलं तेच बाबा, क्षमा असावी. आपल्या तालुक्यामध्ये केवसी तालुक्याला सांगतोय, आले का लक्षात? यंदा गुलाल आपलाच असणार आहे. आलं का लक्षात? महापालिकेमध्ये भगवाच फडकणार. सगळ्यांनी कामाला लागायचे. धन्यवाद. शिट्टीच वाजणार आहे. आलं का लक्षात? आपली निशाणी घरोघरी पोचलेली आहे, म्हणून बोलतोय महापौर आपलाच बसणार. धन्यवाद. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. अजून फरमाईश येत आहेत. आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आवाज. पण तो आवाज लिहिला नव्हता, प्रयत्न करतोय. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आवाज जेव्हा अधिवेशन असतात, जेव्हा ते त्या ठिकाणी विधानसभेमध्ये कशा प्रकारे ओरडतात, मी पुन्हा येईन, तो भाषण खूप गाजलं होतं. देवेंद्र फडणवीसचा आवाज आहे का? अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मी सांगतो, मी पुन्हा येईन आणि पुन्हा येईन, असा आवाज आहे तो. नेक्स्ट. नेक्स्ट या ठिकाणी आहे शरद पवार. तर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब, आता त्यांचा आवाज कसा आहे? सध्याच्या घडीला त्यांचा आवाज असा आहे, लक्ष देऊन ऐकायचं सगळ्यांनी. शरद पवार साहेब. महाराष्ट्रामध्ये केलेले कसे काम करत असताना राष्ट्रवादी पक्षाचे मंत्र या ठिकाणी जे काही मला बोलायचं आहे, जनता राज्य तसे चांगल्या पद्धतीने खरेदीमध्ये होत आहे आणि संपूर्ण झालेलं आहे. सर्व खेळाडूंना मी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो की जे हरलेले आहेत त्यांनी पुढच्या वर्षी चांगली मेहनत करावी. आणि काही राजकारणाबद्दल जर बोललो तर आमच्या घराला देखील चोरीला गेलेलं आहे. त्यातर बघू आता तुटल्या आम्ही का वाढवत आहेत, तर पाहूया काय होत्या निवडणुकीमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यांचा आवाज काढणं पालघर जिल्ह्यामध्ये खूप कठीण म्हणजे कठीण आहे, कारण ते पालघर जिल्हा भूषण त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे. तर एक अमरीश पुरी आहे का? आपण सर्वांनी दिलेलं बघितलंय अमरीश पुरी साहेब. ओए
ओए दिल जले ओए शाका, अरे आतंकवादियों की प्रेम कहानी नहीं होती है, उसमें एक लड़का होता है, एक लड़की होती है। ओए आतंकवादी नहीं होता रे। आप सभी को देखकर मोगैम्बो भी खुश हो गया। थँक्यू. त्यांचा नाही, सॉरी, तेवढं मोठं नाही आहे मी. नाही, थँक्यू सो मच. आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवल्याबद्दल जय आणि टीम तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय की आपण या ठिकाणी मला चान्स दिल्याबद्दल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या उद्या रुपेशजी गायवड यांच्यासाठी. अतिशय सुंदर मेमेग्री, अँकरिंग सुद्धा चांगले एक करतात. आवाज राहिलेला फरमाईश, मकरंद अनासपुरे कोणतरी म्हणाला होता. हॅलो, सेम क्वालिटी. मकरंद आपण गाढवा चढणं पाहिलंय? मकरंद अनासपुरे कशा प्रकारे त्याच्या स्टाईल मध्ये येतात? मकरंद अनासपुरे. अरे याला काय अर्थ आहे? आई गंगेच्या मायला बुवा. अरे बुवा तुम्ही काय आतमध्ये निसलं की नाही बुवाच्या मायला तुझ्या? बाबा अरे पुचट माल आहे. अरे याला काय अर्थ आहे बाबा? अरे काय हसू राहिला तू रे? अरे स्वर्गात आलो की काय अप्सरा दिसू राहिले राव? अरे याला काय अर्थ आहे बाबा? धन्यवाद. अतिशय अतिशय सुंदर. चला एकदा जोरदार टाळ्या उद्या रुपेशजी गायवड. अतिशय एक कलाकार आणि कलाकाराची जाण म्हणून आपण त्यांचं एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी महेशजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे शिल्पकार आन बान शान. तर या आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात गोखिवरेचे अनमोल रत्न रुपेशजी गायवड यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण टाळ्यांच्या गजरात करूया. अजून वेगवेगळे आवाज आम्हाला काही वर्षांमध्ये काही दिवसांमध्ये ऐकायला मिळतील हीच अपेक्षा बाळगूया आणि आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आपण आदरणीय सन्माननीय धनेजी गावड साहेब अग्रीदादा 007 यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. त्या अगोदर शंकरजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. या शंकरजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन जय पाटील यांना विनंती करेन. जय पाटील या आपण. दीप पाटील, अनिकेत पाटील आपण सुद्धा यायचं आहे. प्लीज व्यासपीठावर या. या ठिकाणी उपस्थित आहेत रागिनी रंजना भगत मॅडम. मी विनंती करेन की आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. ज्योती पाटील मॅडम आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रंजना भगत मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. सनातन सन्मान हा जो वर्ड्स आहे ना तो पूर्ण आपण पाहिलात तर एका पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेला आहे की सनातन या शब्दाचा अर्थ की अजरामर. तुमचा गौरव हा अजरामर असतो. त्यामुळे सनातन पुरस्कार यावेळेला ज्या पद्धतीने आपण सन्मान करीत आहोत. त्यानंतर ज्योती पाटील मॅडमचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी रंजना भगत मॅडम आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ज्योती पाटील मॅडमचं यथोचित स्वागत सन्मान करावं. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण पाहत आहेत अगदी सुंदर पद्धतीने. त्यानंतर जगनजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी अजित भगत अजितजी भगत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जगनजी पाटील या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत सन्मान करूया.
अनिकेत पाटील यांना विनंती करेन. अजित भगत साहेब आपण या, आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया यथोचित स्वागत सन्मान. त्यानंतर जयजी माळी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. दीप पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. या दीप पाटील आपल्या शुभ हस्ते जयजी माळी साहेब यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. जेव्हा सन्मान होतो त्यावेळेला जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर आदरणीय सन्माननीय रघुनाथजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता आकाश पाटील यांना मी विनंती करेन की रघुनाथ पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. अग्रीदादा 007 आपली सुद्धा मात्र प्रतीक्षा या ठिकाणी आहे सन्मान करण्याची, परंतु तुम्हाला एक वेगळा सन्मान या ठिकाणी दिला जाईल. त्या अगोदर नितेश पाटील आणि धनेशजी गावड साहेब आपण एक शॉट जरूर या ठिकाणी आपण जशी वेब सिरीजमध्ये थोडक्यात आपल्याला पाहायला मिळते तसंच आपण मात्र. त्यानंतर आदरणीय सन्माननीय सचिनजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपण समोर या आणि मी शैलेश किनी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते शैलेशजी किनी यांच्या शुभ हस्ते आपण सचिनजी भोईर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतर नारायणजी पाटील जे कोसमाई खार्डी टीमचे कोच आहेत, प्रशिक्षक, आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या करूया. दीपक किनी यांना मी विनंती करेन. नारायणजी पाटील साहेब या आपण अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व आणि नेहमीच खार्डी टीमला ज्यांचा पाठिंबा हा सातत्याने असतो, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. त्यानंतर दत्तू भगत साहेब यांना मी विनंती करेन. दत्तू भगत साहेब आपण या समोर आपलं यथोचित स्वागत सन्मान. चितू पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान दत्तू भगत साहेब यांच्या शुभ हस्ते करावं. गोलंदाजाला त्यांनी चॅलेंज दिलं होतं की नो बॉल टाका आणि प्राईज मिळवा, एक वेगळं प्राईज काहीतरी दत्तू भगत साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय किरणजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी दालू पाटील यांना विनंती करेन. किरणजी भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. किरणजी भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान दालू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक. धन्यवाद, अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण देत आहात. त्यानंतर नितीनजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. प्रकाशजी कदम साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. नितीनजी पाटील आई कोसमाई चषकाचे नेहमीच मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मनपूर्वक आपलं धन्यवाद. त्यानंतर प्रवीणजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन आपण समोर या. मी राजेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. राजेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. सन्मान करण्याच्या अगोदर मी या ठिकाणी विनंती करेन धनेजी गावड साहेब जे उपसरपंच आहेत टेंबी खोडावे, त्याचप्रमाणे विकास पाटील अर्थातच नितेश पाटील, धनेजी गावड आणि नितेश पाटील यांना विनंती करेन की आपण एक
शॉर्ट व्हिडिओ या ठिकाणी आपण अग्रीदादा 007 काहीतरी एक थोडंसं मनोरंजन आपण या ठिकाणी आपल्या आगरी भाषेत करावं ही नम्रतेची विनंती असेल. हॅलो. खरं तर मला असं वाटतंय की प्रेक्षकांना आणि जे विजय झालेत त्यांना हॅलो असं वाटत असेल की बाबा तुमचं लवकर आटपार आहे, आम्हाला आमचं पारितोषिक द्या आणि आम्हाला मोकळं करा. कोणाला गाडी पकडायच्या, कोणाला घरी जायचं आहे. तुमचे हे खेळ, तुमचे समारंभ हे तुम्ही नंतर करत राहा असं असते ना. नाही, आम्हाला असं बऱ्याच ठिकाणी अनुभव दिसला आहे. तर तुमचे आम्ही व्हिडिओ रीलमध्ये बघतोय, इथे तुम्ही आम्हाला काय तमाशा करून दाखवते असं मला वाटत असेल कदाचित. तर आपण बक्षीस समारंभाकडे जाऊया का ॲक्ट बघूया? चलो ठीक आहे ठीक आहे. खरं तर आम्ही अनेक ठिकाणी पहिलंच वर्ष आहे, आम्ही जुलैच्या 3 तारखेपासून रील बनवायला सुरुवात केली. मला मागील 2 वर्षापासून ही माझे सगळे मित्र मला सांगत होते की दादा आपण रील बनवूया रील बनवूया. आम्ही सुरुवातीला लाईव्ह शो करायचो, नाटक, रेकॉर्ड डान्स वगैरे आम्ही आधीपासून करायचो. मला वाटते 94-95 पासून आम्ही करायचो. मग काही लोकांना असं वाटते की हे लोक खूप लवकर प्रसिद्ध झाले ना, प्रसिद्धी मिळाली. तर मित्रांनो हा गैरसमज आहे. आम्ही काल आलो आणि प्रसिद्ध झालो असं नाही आहे, खूप मेहनत आहे याच्या मागे. तर आम्ही रील बनवत नव्हतो. माझे मित्र मला सांगायचे दादा चल ना आपण काहीतरी बनवूया. खरंच सांगतोय मला वेळ नसायचा, माझी वैयक्तिक कामं किंवा कामधंदा ह्याच्यामध्ये वेळ नसायचा. पण योगायोगाने जून महिन्यामध्ये माझं ऑपरेशन झालं आणि डॉक्टरांनी मला 2 महिने रेस्ट करायला सांगितली. त्या काळात ही सगळी मंडळी माझ्या घरी येऊन बसायची, दादा आता तरी वेळ आहे आपण करूया सुरुवात. गंमत म्हणून एक सहज एक व्हिडिओ बनवला. पण त्या पहिल्या व्हिडिओला लोकांनी खूप लाईक केलं, त्यात तुम्ही सर्व कदाचित असतील, खूप प्रेम मिळालं आणि तिथून त्या प्रेमाची आम्हाला एक ऊर्जा मिळाली. एक व्हिडिओ बनवत गेलो. आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही कधी 10,000, 15,000, 20,000, आज 25,000च्या आसपास आमचे फॉलोअर्स होत आल्यात. हे सगळं तुमचं प्रेम आहे. आणि इतर गावामध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा आमचे फॉलोअर्स भेटतात, आमच्यासोबत सेल्फी काढतात, आम्हाला काही डायलॉग बोलायला सांगतात, प्रेम देतात. पण इथे आलोय म्हणून बोलतोय नाही, तर खरंच सांगतोय ह्या गावात असं वाटलं आम्हाला की आमचे चाहते खरे ह्या गावात आहेत. म्हणजे तुमचं प्रेम बघून खरंच खूप आनंद वाटला, भरभरून वाटलं. तर सरकारचा पाय बघायचं का? ठीक आहे दादा, तो सरकार हाय तरी कोण रे? आमचा नगरपालिका पगार नाही वारवी काय नाही, तू कहा दिखते ना कट रहते तो. सरकार आहे ना, सरकार जाम बेकार काम. सरकार काय साधा नाही मिळलं. तर सरकार बघील ना तू, यो मोठा पाय, आय 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 बापा एक पाय बघील ना सरकारचा, हा. आहानला मोठा पाय, किती पुढे आहे तो? जाम मोठा ना. सरकारचं संडास मिंडास काय नाही मिळलं. पण जर सरकार अगला, आय 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 आय. आय 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 आय, आखे देशन चिखल न कादव, साफ बेकार काम. म्हणून सांगते नाही का कौकुमा, सरकार पडलं, सरकार कोहलं ना, ते कोहलं पडलं बघ का अख्खे देशन घाण होते. थँक्यू. आमच्यासोबत तुमचा पण आवाज आला पाहिजे. घ्या मित्रांनो, तुमच्यासाठी सांगतोय, डिसेंबर महिन्यात आम्हाला म्हणजे बऱ्याच ठिकाणी ट्रेनमध्ये सुद्धा भेटल्या ते पोरं किंवा सगळेच बोलतात दादा टाटा टी कर. तर आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये गाणं रेकॉर्डिंग केलं आहे. गाणं रेकॉर्डिंग पण झालं आहे. त्याचं मी शूट ठेवलेलं. आपल्या वैतरणाचे आमचे सागर सापणे त्यांना फोन केला की आपल्याला शूट करायचं आहे, पण काही गोष्टींचं जुळलं नाही आणि ते आमचं शूट राहून गेलं. नंतर आम्ही प्लॅनिंग केलं शूट करायचं आणि आमच्याच गावात आमच्या ग्रुपमधल्या एक आमची मावशी ऑफ झाली. शूटिंग पुढे ढकललं. आता शूटिंग आम्ही रॉकी चषकला करणार होतो, पण परत आमच्या गावात एक व्यक्ती ऑफ झाली. तर कदाचित ह्या 2 दिवसामध्ये आम्ही व्हिडिओ न टाकता MP3 टाकतील, म्हणजे ऑडिओ. ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला टाटा टी हे गाणंच ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला अजून मजा येईल त्याची. तर माझ्यासोबत तुम्हाला पण करायचं आहे, पण नक्की ना.
टा 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 टी टा 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 टी. ह्याला काही मिनिंग नाही मिळत ना, ह्याला मिनिंग काहीच मिळत नाही, किंवा हा अपशब्द पण मिळत नाही, ही शिवी पण मिळत नाही, किंवा हा डबल मिनिंग मिळत नाही, किंवा वाईट शब्द पण मिळत नाही. एक सहज जेव्हा दारूचे रेट वाढलेले तेव्हा मी एक ॲक्ट केला होता. मला काहीतरी गुणगुणत यायचं होतं, तर माझ्या तोंडून आपोआप निघालं, हे सहज निघालं. लोकांनी त्याला कमेंटमध्ये टाटा टी टाकलं. मग आम्ही ते जर व्हिडिओला वापरू लागलो आणि ते इतकं प्रसिद्ध झालं की मला त्याच्यावरती गाणं लिहावं लागलं. ते गाणं मीच लिहिलंय, मीच गायलंय. लवकर ते आपल्या भेटीला येईल. यात आपण एकदा जोरदार टाळ्या धनेची गावड साहेब. तुम्ही ऐका शेडगेजी, इतका सन्मान दिलाय, इतकं प्रेम दिलंय, त्याच्यापेक्षा सत्कार अजून काय पाहिजे आम्हाला? बस झाला तो सत्कार. पुन्हा यतोचे स्वागत सन्मान करणं हे आद्य कर्तव्य आहे. खार्डेकरांची ही परंपरा आपण गेलेली कित्येक वर्ष आपण पाहिलेली आहे, जोपासलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक स्पर्धेचं अधिराज्य हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. तर आपण अग्रीदादा 007 या आपण त्यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी सनातन सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या अग्रीदादा 007 टेंबी खोडावे. मी महेशजी भोईर साहेब यांना विनंती करेन. नवसाला पावणारी हकेला धावणारी आई कोसमाई आणि ही सुद्धा प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते, ही प्रेम आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण त्यांचं सन्मान. महेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते, त्यांच्या समवेत शैलू, त्यांच्या समवेत प्रकाश कदम, त्यांच्या समवेत अनिकेत यांना आपण पाहत आहेत. आई कोसमाई मातेची ही फ्रेम आपल्याला पाहायला मिळते. नवसाला पावणारी हकेला धावणारी खार्डी गावाची खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत. देवतेचं सुंदर अशी ही फ्रेम आपण पाहू शकाल. हृदयाच्या कप्प्यात जोपासली जाणारी खऱ्या अर्थानं आपण पाहत आहे. दर्शन घडलं तर मन प्रसन्न होतं. त्यानंतर अंपायर्स आकाश पाटील, जाणता राजा महेश पाटील या ठिकाणी जाणता राजा खार्डीच्या माध्यमातून थोडक्यात ते जाणता राजा खार्डीच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो सर्व संघ आले आमच्या सर्व संघ उपस्थित राहिले, त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. आमची थोडीशी टीम कमी पडली, पण पुढच्या वेळेस आम्ही खूप प्रयत्न करू आणि पुढे जाऊ. आणि तुमचं जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी जे आम्हाला सहकार्य आणि साथ दिली त्यांचे पण खूप खूप आभार. आणि असेच आम्हाला साथ द्या, सपोर्ट करा. आम्ही ह्याच्यापेक्षा मोठी टुर्नामेंट भरवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद महेश पाटील. आता स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अंपायर्स या विरल नायर सर यांना मी विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. विरल नायर सर या ठिकाणी उपस्थित होतात. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, त्यानंतर आपण सरपंच साहेब आहेत त्यांचं सुद्धा मनोगत ऐकणार आहोत. त्या स्पर्धेच्या माध्यमातून विरल नायर सरांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. तेज भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते विरल नायर सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. अगदी खूप जुनं नातं 2016 पासून मात्र आई कोसमाई चषकाच्या माध्यमातून जोडलं गेलं. एकदा जोरदार टाळ्या विरल नायर सरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यानंतर मी राकेश राऊत सरांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर आपल्या यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान करूया. राकेश राऊत सरांचं मी विनंती करेन जयेश यांना आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात राकेश राऊत सरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करूया. त्यानंतर तिसरे अंपायर किरण केणे सर यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी विनंती करेन दुर्वेश माळी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण किरण केणे सरांचं या ठिकाणी आपण करायचं आहे. हॅलो. आपल्या जाणता राजा चषकसाठी ज्यांनी आपला गोड आवाज दिला
त्यांचासुद्धा सत्कार होणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांचे लाडके समालोचक पालघर भूषण प्रमोद सर यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपला सत्कार घेण्यासाठी पुढे यायचं आहे. महादेव पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी प्रमोद सरांचा सत्कार करून घ्यायचा आहे. महादेव पाटील. सर्वांनी टाळ्यांचा आवाज द्यायचा आहे. तसेच दुसरे समालोचक होते आपल्या खार्डेगावचे संदीप भोईर. त्यांनाही विनंती असेल की कुठे असतील त्यांनी मंचावरती यायचं आहे आपला सत्कार घेण्यासाठी. धन्यवाद नितीनजी पाटील. थँक्यू व्हेरी मच नितीनजी पाटील आणि महेशजी भोईर, सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर DBN लाईव्ह प्रवीण पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपण या. आज DBN लाईव्हचा जर विचार केला तर सगळ्यांच्या हृदयात ज्यांनी स्थान कोरलेलं आहे आणि नारंगीचं अनमोल रत्न प्रवीण पाटील ज्यांनी वानखेडे स्टेडियमवर जाऊन सुद्धा अतिशय 8 ते 9 कॅमेरासहित त्यांनी लाईव्ह थेट प्रक्षेपण पोचवलं. घराघरामध्ये पोचवणारं DBN लाईव्ह आणि मास्टर माइंड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मी चैतू यांना विनंती करेन, चैतू यांना, की आपल्या शुभ हस्ते आपण जोरदार टाळ्या. प्रवीण पाटील जे मास्टर माइंड आहेत, नारंगी गावाचं नाव आज पूर्ण पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. धन्यवाद प्रवीणजी पाटील, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यानंतर यशवंतजी DJ, मी विनंती करेन यशवंतजी यांना की आमच्या आवाजाची काळजी. चैतन्य या आपण. मी दीपक किनी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. या चैतन्य या ठिकाणी पुढे येत आहेत. सुंदर DJ वाजंत्र हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि इथून आपण पाहिलं तर यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेला सजवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे शिल्पकार, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आदरणीय सन्माननीय महेशजी भोईर साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. मी त्यांना विनंती करेन आपण समोर या आणि मी विनंती करेन प्रभाकर शेठ पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण या संपूर्ण महेश भोईर आणि आयोजकांना की विनंती करेन की पुढे या. आपण जोरदार टाळ्या. जर स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या. थँक्यू व्हेरी मच महेशजी भोईर. अशीच तुम्ही स्पर्धा भरवत राहा, संघांना मात्र प्राधान्य द्या आणि पुढच्या वर्षात काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. अजून एक स्पर्धा येईल प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांची, जे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आई कोसमाई चषक टायटल 2026 कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांची स्पर्धा येते. येत्या फेब्रुवारी महिन्यात त्याचं बिगुल वाजणार आहे. 1 ते 2 दिवसांमध्ये काय फॉर्मॅट आहे त्याची कल्पना मात्र आपण करू शकणार नाही. ती कल्पना मात्र आपण या ठिकाणी उतरवणार आहोत. 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 3 दिवस ग्रामीण फॉर्मॅट, 2 दिवस आपण पाहिलात तर शहरी फॉर्मॅट आणि 2 दिवस ऑल इंडिया ओपन आपल्याला 70-70 प्रेझेंटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 5 लाखाचं प्राइज असेल ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळं प्राइज विभागून दिलं जाणार आहे. तर मी आकाश पाटील यांना विनंती करेन, जे आमचे स्कोरर आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. एकदा जोरदार टाळ्या. आकाश पाटील, आम्ही धावतं वर्णन करतो परंतु आकड्यांवर प्रभुत्व असणारं आपण पाहत आहेत. मी अनिकेत पाटील यांना विनंती करेन की आकाश पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. राजमाळी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण आकाश पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं.
त्यानंतर जे बॉल बॉयची भूमिका केलेली आहे प्रथमेश, दक्षित, जतीन आणि पूर्ण टीम तुमची या ठिकाणी यायची आहे. बॉल बॉयची भूमिका ज्यांनी निभावली, बॉल गेल्यानंतर ते आदराने आणून द्यायचे. मी दुर्वेश माळी यांना विनंती करेन, दुर्वेश तुम्ही सुद्धा यायचं आहे. आणि या पण या बॉल बॉयची भूमिका निभावणारे जे आमचे बच्चे कंपनी आहेत, मी किरणजी पाटील साहेब यांना विनंती करेन, विद्यमान सरपंच खर्डी गावाचे, त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या बॉल बॉयची भूमिका निभावणारे आमची ही संपूर्ण टीम, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय चांगलं काम केलं आहे. बॉल बॉयची भूमिका ही निभावताना आपण पाहिलेली आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर महादेव पाटील यांना मी विनंती करेन, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं यथोचित स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. जनार्दन भगत आणि राकेश मेहर मी यांना विनंती करेन, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पंकज किनी यांना विनंती करेन, महादेव पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नेहमीच क्रिकेटवर नितांत प्रेम, एक स्वतः ॲज अ फिल्डर, ॲज अ बॅटर म्हणून कोसमाई खार्डी या टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. जिथे जिथे स्पर्धा असते तिथे मात्र ते पहिले पोहोचतात, ही त्यांची ख्याती आहे. तर महादेव पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. जनार्दन भगत आणि राकेश मेहर यांना विनंती करेन, प्लीज या आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जर कळत न कळत जर चुकून कोणी राहिले असतील सन्मानासाठी, सन्मान करण्याचे, तर त्यांचं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आमच्या सन्माननीय व्यासपीठांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आता मात्र ट्रेन यावेळेला ज्यांची आहे, सफाळे, धनेजी गावडसाहेब, अग्रेदादा 007, त्यानंतर विकास पाटील, नितेजी पाटील आणि विनयजी गावडसाहेब, या तिन्ही त्रिमूर्तींचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा आपण रॉकी ग्रुप चषक, भूपेश पाटील, रॉकी दादा यांची स्पर्धा आणि ही संपूर्ण मंडळी उपस्थित झाली. नितीन माळी साहेब कुठे असतील तर आपण या व्यासपीठावर. त्यानंतर आता जास्त वेळ न घेताना फक्त थोडक्यात धन्यवाद धनेजी गावड साहेब, उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये भेटूया आपण. तर जास्त वेळ न घेताना मी किरणजी पाटील जे विद्यमान सरपंच आहेत, थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेविषयी आणि लगेच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. नमस्कार. आज आपण बघत असाल 2026 मधली जी आपली पहिल्या खार्डीमधली पहिली स्पर्धा जाणता राजा चषक हा यशस्वीरित्या पार पडलेला आहे. त्याबद्दल मी जे इथे आपण आलेले सर्व संघ आणि प्रेक्षक वर्ग यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण आपण सतत 5 ते 6 दिवस बघितले असेल की जे आपण खेळपट्टीवरती असेल किंवा बाहेर असेल, कुठल्याही प्रकारचे गालबोट न लावता ही पूर्ण यशस्वीपणे ही स्पर्धा पार पडलेली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी अभिनंदन व्यक्त करतोय. आपण बघत असाल की जो आज दिवसभराचा खेळ बघितला असेल त्याच्यात आपण, मला वाटतं चांदीप संघाला पण एक आव्हान होतं की आंबोटे संघाचे जे राहुल पाटील वगैरे होते, परंतु त्यांनी एक कोणी असा फिल्डर असेल की त्यांना न जोमानता आपल्या खेळीच्या कार्यशैलीवरती ते आजपर्यंत इथपर्यंत पोहोचले. मला वाटते त्यांना पोचता पोचता मला वाटते जेव्हा सेमीफायनलमध्ये जाणता राजा भिडला तेव्हा त्यांना प्रथम फलंदाजी करताना केली तेव्हा असं वाटलं की आम्ही एकतर्फे मॅच जिंकू. परंतु जे आपल्या जाणता राजाचे बी संघ आहे, त्या बी संघाने जी कर्तव्यशैली दाखवली, त्याच्यामध्ये शैलू वगैरे असतील, सर्व असतील, परंतु त्याच्यामध्ये जे आपले दीप आहेत त्या दीपने 59 धावेची जी खेळी केली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 28 धावा असताना
त्यांनी जी आपली काय खेळपट आपला खेळ दाखवला त्याबद्दल मी दीपचे अभिनंदन व्यक्त करतो आणि असेच आपल्या गावातून एक एक फिल्डर असे घडू दे आणि अशा आपल्या ह्या स्पर्धा ज्या आहेत त्याच्यामुळे आपल्या सर्व खेळाडूंना प्राधान्य मिळत राहो. आपण बघत असाल की आज जो विजयी संघ झाला आहे तो कसराली श्रीराम संघ कसराली आणि श्रीराम संघ कसराली विजयी ह्या कारणामुळे झाला की त्यांची जी त्रिमूर्ती आहे विकी असेल विनीत असेल आणि रोहित असेल ह्या त्रिमूर्तीला मला वाटते त्यांना कोणीही मला वाटते हे भेदू शकले नाही की तेव्हा त्यांनी ही त्रिमूर्ती मला वाटते ह्या आजच्या दिवसामध्ये आऊट पण झालेली नाही. मला वाटतं एक आऊट झाला 2 आऊट झाले तरी तिसरा एक फिल्डर त्यामध्ये राहायचा आणि विनीत पण जेव्हा फलंदाजी पण केली आणि बॉलिंग करताना विनीतने असं आपले एक मला वाटतं 2 मॅचेस त्यांनी चेसिंग करून जिंकवल्या आणि रोहितने जे षटकार मारले त्या षटकाराच्या जोरावरती त्यांनी 2 मॅचेस जिंकवल्या. परंतु शेवटचं जो फायनल मॅच होती त्या फायनल मॅचमध्ये विनीतने जी बॉलिंग केली ते बॉलिंग एकदम उत्कृष्ट होती. आणि आपण बघत असाल जे आज आपण इथे चांदीप संघ आणि चांदीप संघाने पण जे आपले पिंटे असेल त्यांनी मला वाटतं चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आणि फलंदाजी केली त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. आपण जे कोसमा ग्राउंड बघत असाल हे मला वाटतं आम्ही 2016 पासूनच चालू केलेलं परंतु नंतर मध्ये आपल्या गावामध्ये ग्राउंड असल्या कारणाने आपण ह्या ग्राउंडवरती लक्ष नाही दिले आणि मुंबई बडोदा एक्सप्रेसवे हा रस्त्यामुळे आपले जे जेव्हा खार्डी असेल कोशिंबी असेल तलाचा पाडा असेल ह्या सर्व ग्राउंड गेली तेव्हा आपल्याला कुठे आठवण आली की आपलं जी जागा आहे त्या जागेमध्ये आपण ग्राउंड करावं. आणि जे आमच्या गावातील सर्व क्रिकेटप्रेमी आहेत त्यांनी प्रभाकर शेटकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आपले जे फॉरेस्टमध्ये जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आपण पुन्हा करून आपण त्या ग्राउंडमधून जे आपले मॅचेस होतात त्या मॅचेस आपण चालू करूया. आणि आज आपण बघत असाल की आमच्या 2-3 वर्षाची जी मेहनत आहे त्या मेहनतीमुळे मला वाटते 75% ग्राउंड पूर्ण झाले. परंतु एक मनामध्ये खंत आहे की हे 75% ग्राउंड न होता 100% ग्राउंड व्हावं आणि हीच भूमिका घेऊन आमच्या गावातील काही तरुण वर्ग आहेत त्यांनी ग्रामसभेमध्ये पण आले आणि एक दिवशी आम्ही प्रभाकर शेटकडे पण गेले आणि एक व्यथा मांडली की आपल्या गावासाठी एक पूर्ण ग्राउंड असं व्हावं. आपण बघत असाल जेव्हा खेळपट्टीवरती आपण नारंगी संघ बघितला जेव्हा त्यांचं क्षेत्ररक्षण बघितलं तर क्षेत्ररक्षण मला वाटतं एकदम उत्कृष्ट होतं कारण ते ग्राउंडमुळे जे आहे त्या ग्राउंडची कुठेतरी एक त्यांना लाभ मिळाला. तोच लाभ आम्ही घेण्यासाठी आज आमच्या खार्डी गावातील जी महाराष्ट्र सरकारची जागा आहे त्या जागेमध्ये आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे आणि त्या ठरावामध्ये 5 एकरच्या वर आम्ही जागाची मागणी केलेली आहे आणि मला वाटते 1 ते 1.5 महिन्यात ते ग्राउंड आपल्यासाठी सज्ज होत आहे. आणि त्या ग्राउंडसाठी जे मेहनत घेत आहेत ते पूर्ण गावातील आमचे खेळाडू असतील प्रभाकर शेठ असतील किंवा व्यासपीठावरती सर्व मान्यवर असतील त्यांचे मी सर्वांचे धन्यवाद करतोय कारण जे आपल्या गावासाठी एक ग्राउंड तयार होत आहे. आपण बघत असाल की आपल्या विभागामध्ये किंवा याच्यामध्ये फक्त एकच ग्राउंड आहे ते नारंगी ग्राउंड आहे. ते नारंगीच्या जोडीने बराबरीने आपलं ग्राउंड पण होईल. मला वाटते हे पुढच्या वर्षीच आपण हे ग्राउंड पूर्ण तयार करूया आणि ह्या वर्षी तर थोडं करूया पुढच्या वर्षी जो दोरा वगैरे असेल ते पूर्ण ग्राउंड पूर्ण तयार दिसेल आपल्याला. हे बोलत असताना मी एक वेगळ्या मुद्द्यावरती बोलतोय. मला वाटते जो आपल्या गावासाठी पण असेल आणि पूर्ण विभागासाठी पण तो महत्त्वाचा विषय आहे. मला वाटते आपल्या समोर जे बसलेले आहेत आणि मान्यवर आहेत त्यांचे मुलं त्याच्यात मी पण आलो. आमचे विद्यार्थी जे मुलं आहेत ती मला वाटते कुठेतरी वैतरणाला जातात किंवा विराळला जातात किंवा बाहेर वसईला जातात आणि आपल्या गावातील ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळा ओस पडलेल्या आहेत. तर त्या मराठी शाळेसाठी आपण एकत्र येऊया आणि जर आपल्याला वाटत असेल की सेमी इंग्लिश चालू करूया कारण बाहेर जाताना आपल्याला नर्सरी सिनियर ज्युनियर आपल्याला चालू असते त्याच्यामुळे पहिलीला विद्यार्थी येत नाही तर आपण नर्सरी सिनियर ज्युनियर पण चालू करूया. जर विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं लागत असतील किंवा बॅग लागत असेल किंवा जे काही त्यांना मला वाटते मराठी शाळेमध्ये दुपारचं जेवण पण मला मोफत आहे
अशा सुविधा भरपूर आहेत मराठी शाळेमध्ये आणि त्या सुविधेचा लाभ घ्यावा. आणि एक मी ह्या व्यासपीठावरून एक आव्हान करतोय की मराठी शाळेमध्ये जे कोणी विद्यार्थी दाखल करतील आणि जे कोणी विद्यार्थी आहेत खार्डी आणि डोलीव ग्रामपंचायतीमध्ये जे मराठी शाळेमध्ये विद्यार्थी दाखल करतील त्यांच्यासाठी घरपट्टी जी असेल ती घरपट्टी पूर्ण माफ असेल. कारण हा विषय पूर्ण महाराष्ट्राचा विषय बनत चाललेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभरात आपल्या मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. कुठेतरी आपण बघितलं असेल किंवा ज्या आपल्या विरारमध्ये शाळा असतील, जे माझे पण विद्यार्थी आहेत किंवा आपला आता नितीन गुरुजी आहेत किंवा जयेश माले आहेत, यांचे सर्वांचे आहेत आणि दुसरे पण आहेत. जर शाळेचं शिक्षण जे आहे ते शाळेचं शिक्षण आणि बघितलं आणि मराठी शाळेचं शिक्षण बघितलं तर सेमी इंग्लिशचं, मराठी डोलीव आपली सेमी इंग्लिश आहे, तर शाळेचं शिक्षण सेम आहे. फक्त फरक कुठे पडतो, जो ट्युशन आहे. जर ट्युशन आपण बाहेरच्या आपल्या इंग्लिश माध्यममध्ये जर ट्युशन नाही दिलं तर त्यांचं पण शिक्षण शून्य आहे. जर ते ट्युशन देऊन जर आपण तिकडे शिक्षण घेत असाल तर ते शिक्षण आपण मराठी शाळेत सेमी इंग्लिश करून ट्युशन देऊन तेच शिक्षण आपण घेऊ शकतोय. आणि आज इथे जाणता राजांनी जे स्वप्न पाहिलं की आज स्पर्धा भरवण्याची, ते स्पर्धा भरवण्याचे जे महेश भोईर आहेत, तर महेश भोईर आणि पूर्ण टीमने जे स्वप्न बघितलं आणि जे मेहनत घेतली, जे नियोजन केलं ते उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने केलं. आणि पूर्ण आपल्या सर्व संघांना संधी देऊन आपले कर्तव्यशैली दाखवली. त्यामध्ये मी जाणता राजा टीमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. खरोखरच चांगलं मनोगत आपण व्यक्त केलं. प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या किरणजी पाटील साहेब यांच्यासाठी येऊ द्या. त्यानंतर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर कळत नकळत चुकून जर कोण सन्मानाचा बाकी राहिला असेल तर महेशजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. ज्यांचा सन्मान जे उपस्थित राहिलेले नाही आहेत त्यांच्या परिपूर्ण घरापर्यंत जाऊन मात्र सन्मान त्या ठिकाणी पोचवला जाईल. धन्यवाद या सर्वांचं. आता आपण जाऊया 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे जाणता राजा खार्डी टीमचा कॅप्टन आपण यायचा आहे. चला या जाणता राजा खार्डी टीम, आपण कॅप्टन या दीप पाटील त्या ठिकाणी येत आहेत. त्यानंतर राज, जय, अनिकेत, त्यानंतर शैलू, दीप यांना आपण पाहू शकतायत. आणि मी विनंती करेन किरणजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही भव्य दिव्य ट्रॉफीज देऊन आणि जे काही रक्कम आहे ते मात्र देऊन आपण यावेळेला आपण पाहत आहेत ज्या पद्धतीने चेक दिला जातो. एकदा जोरदार टाळ्या. 20,222 20,222 रुपीज ओनली. जाणता राजा चषक 5th विनर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. खचून जाऊ नका जाणता राजा, खूप चांगला खेळ केला. बहारदार आणि बॅकबोन तुम्हाला चांगले मिळालेत. महेशजी भोईर, तर डेफिनेटली येणाऱ्या स्पर्धांमध्ये तुम्ही मात्र पुन्हा एकदा विजेते ठराल हीच अपेक्षा बाळगूया. हरेश्वर पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी एकविरा स्पोर्ट्स नायगाव हेमेंद्र नारंगी टीमचे आपण या ठिकाणी येत आहेत. आणि आपण एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमला या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 4th क्रमांकाचं जे प्राइज आपल्याला पाहायला मिळतं अनंत कैलासवासी अनंत रामा माळी यांच्या स्मरणार्थ नितीन अनंत माळी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. या आपण 4th स्वागत. आणि हरीश यांना आपण पाहत आहेत ते मात्र स्वीकारतायत एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमचे हरीश्वर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. एकदा जोरदार टाळ्या. 4th विनर 20,222 ओनली. 20,222. खूप खूप धन्यवाद, अनेक शुभेच्छा. आता अंतिम 3 मध्ये आपण देणार आहोत. त्या अगोदर विनीत, फायनलचा मॅन ऑफ द मॅच विनीत. जोरदार टाळ्या उद्या श्रीराम कसराळी टीमचा, ज्याने जबरदस्त गोलंदाजी करत फलंदाजांना जकडवून ठेवलं आणि त्यांच्या तोंडातला घास हिरावून घेतला. विनीतला देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मी विनंती करेन शंकरजी पाटील साहेब
यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच विनीतला आपण देणार आहोत. जबरदस्त विकेट संतोष मडवी यांची जी घेतली ती टर्निंग पॉइंट ठरली गेली. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. अतिशय चांगला झेल सुद्धा टिपला गेला होता, तो आपण पाहू शकलात यशच्या माध्यमातून. वैभवने खूप चांगला झेल टिपत मात्र ती विकेट्स मिळवली. त्यानंतर आपण तृतीय क्रमांकाकडे वळणार आहोत, परंतु तृतीय क्रमांकाकडे वळण्याच्या अगोदर मी उत्कृष्ट फलंदाज, कारण इथून तृतीय क्रमांक दिल्यानंतर तुम्ही फोटो सेशन करता आणि लक्ष राहत नाही की कोणत्या बॅटरला मात्र बेस्ट अवॉर्ड या टुर्नामेंटचा मिळालेला आहे. ते उत्कृष्ट फलंदाज आपण पाहू शकताय जे नॉमिनीमध्ये होते ते आपण पाहत आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी दीप, रोहित, वैती, वैभव ज्यांनी आक्रमकता सिद्ध केली होती आणि त्यामध्ये सरस ठरलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. दीपने 95 धावा केल्या 5 इनिंगमध्ये, 116 धावा रोहित वैतीच्या बॅटमधून आल्या 5 इनिंगमध्ये आणि 6 इनिंगमध्ये आपण पाहू शकतायत. एनी गेसेस? ओळखा पाहू कोण उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? अजून एकदा जोरदार. यस, ॲब्सोल्युटली राईट. उत्कृष्ट फलंदाज वैभव ठरतो या मॅचचा, या टुर्नामेंटचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. कैलासवासी विजय पांडुरंग भोईर साहेब, कैलासवासी विजय पांडुरंग भोईर यांच्या स्मरणार्थ सुनीलजी विजय भोईर साहेब यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आलेला आहे आणि AP ट्रेलर्स यांच्या माध्यमातून एक कलरफुल प्रिंट टी शर्ट. आम्ही दोन्हीही रणरागिणी महिलांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ज्योती पाटील मॅडम आणि रंजना भगत मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण देऊया, सन्मानित करूया. वैभवसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वैभवला दे माईक, माईक द्या. वैभव जबरदस्त. इंग्रजी कॅलेंडरनुसार हॅपी न्यू इयरला सुरुवात झाली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मात्र उत्कृष्ट फलंदाजाचा किताब हा तुला मिळाला. तुझ्या कर्तृत्वामुळे, तुझ्या कुशल नेतृत्वामुळे तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. वैभव, या स्पर्धेविषयी थोडक्यात मनोगत आणि ही ट्रॉफी घेऊन कसं वाटतं? या वर्षाची सुरुवात चांगली झाली माझ्याकडे. बेस्ट व्यासपीठ भेटल्याबद्दल धन्यवाद. त्या बात आहे. टीम वर्क तुमचा संघाचं ज्या पद्धतीने तुमचं बॉन्डिंग राहिलं आहे, तर त्या संघाबद्दल काय म्हणशील? नक्की. जर मी फ्लॉप झालो तर रोहित चालायचा, रोहित फ्लॉप झाला तर विनीत चालायचा, असे आमच्या कॉम्बिनेशनमुळे आम्ही आज मॅच जिंकू शकलो. क्या बात आहे. आणि कसराळीकरांचं तू ग्रामस्थ मंडळींचं धन्यवाद कसं व्यक्त करशील? खूप सपोर्ट होता. प्रत्येक मॅचला सपोर्ट करायची. वैभव तू करू शकतो, रोहित तू करू शकतो, असा भरपूर सपोर्ट होता. आता ही ट्रॉफी गेल्यानंतर पहिल्यांदा कोणाच्या हातामध्ये देशील? बघितलं असेलच फॅमिलीमध्ये, तर त्यांनाच दाखवेल. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत्या. वैभव होते मॅन ऑफ द मॅच. ज्या पद्धतीने आपण पाहिलं विनीतला आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जाऊया उत्कृष्ट गोलंदाज. त्यामध्ये सुद्धा नॉमिनीमध्ये 3 नावं होती. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण पाहिलं तर जे होते जयेश किनी, ज्यांनी 5 इनिंगमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 8 विकेट. दीप पाटील 5 इनिंगमध्ये 9. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एकंदरीत विनीत पाटील जे होते 6 इनिंगमध्ये 11 विकेट. उत्कृष्ट गोलंदाज यावेळेला आपण पाहताय जे सरस ठरलेले आहेत. 3 गोलंदाजांमधून आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट विनीत पाटील ठरतायत. 11 विकेट. या 11 विकेट्स जबरदस्त, अतिशय आपण पाहू शकतायत 11 विकेट. कारण उत्कृष्ट गोलंदाज का दिला जातो? कारण मॅन ऑफ द टुर्नामेंट ज्या पद्धतीने गोलंदाजी सरस केलेली आहे, फायनलमध्ये प्रवेश जरूर केला गेला आणि फायनलिस्ट सुद्धा झाले. विनीत पाटीलच्या कुशल नेतृत्वावर यावेळेला 11 विकेट सहित 6 इनिंगमध्ये ठरतोय विनीत पाटील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या पण विनीत पाटील, प्रवीण भोईर आणि किरण भोईर मी विनंती करेन ज्यांनी मॅन ऑफ द मॅच
ज्या जर्सी या स्पर्धेला आपण दिलेल्या आहेत, तर आपण या जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण देऊया. या विनीतला जास्त काही विचारणार नाही, फक्त या स्पर्धेविषयी आपण मनोगत व्यक्त करावं. बोलत नाहीत परंतु बॉलने आणि बॅटने उत्तर देतात. एकदा जोरदार टाळ्या. विनीत पाटील ठरला आहेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप अटीतटीच्या लढतीमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं आणि जिथे 9 बॉल आला तिथेच मात्र मॅच टर्न झाली आणि NCC नारंगी ब संघाला मात्र यावेळेला तिथेच थांबावं लागलं. तिसरं स्थान मिळतं. तृतीय पारितोषिक NCC नारंगी. जोरदार टाळ्या होत्या NCC नारंगी टीम. आणि यावेळेला आपण पाहत आहेत कैलासवासी हिरुबाई हरी पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य शंकर हरी पाटील. मी विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते आपण देऊया ही सुंदर भव्य ट्रॉफी. तृतीय पारितोषिक 30,333 ऑनली. आपण पाहत आहेत चेक आणि कॅश त्या ठिकाणी, परंतु ही फॉर्मॅलिटी अलीकडच्या काळामध्ये सातत्याने आपण पाहत आहेत. एकदा जोरदार टाळ्या NCC नारंगी ब संघासाठी. जाणता राजा चषकचे 3rd विनर आपण पाहू शकतायत. द्वितीय पारितोषिक यावेळेला जाईल. जबरदस्त कामगिरी केली धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप टीम साठी. एकदा जोरदार टाळ्या. अतिशय चांगला खेळ केला. त्या पंचक्रोशीमध्ये ज्यांचा दबदबा असायचा, दादा संघ म्हणून ओळखले जायचे आणि पुन्हा एकदा मात्र तीच दहशत करत असताना संतोष मडवी यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं ही अपकमिंग यंग टॅलेंटची टीम आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन रघुनाथ पाटील साहेब, त्यानंतर अजितजी भगत साहेब, मी विनंती करेन सचिनजी भोईर साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन कैलासवासी यशवंत तुकाराम भगत यांच्या स्मरणार्थ सौजन्य मनोज यशवंत भगत द्वितीय क्रमांकाची ही ट्रॉफी आणि हा चेक देऊन आपण सन्मानित करीत आहोत. द्वितीय क्रमांकासाठी 50,555 50,555 ऑनली. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या वेळेला करूया आपण त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मोहित मडवी यांना विनंती करेन आपण या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त करावं. हॅलो मोहित मडवी, कसं वाटलं एकंदरीत? भरपूर वर्षानंतर मात्र एकत्रित टीम आली आणि जेव्हा टीम एकत्रित येते तेव्हा गावाचा सपोर्ट तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात मिळतो. कसं वाटलं एकंदरीत जाणता राजा महेशजी भोईर यांची स्पर्धा खेळताना अनुभव कसा वाटला? खरं तर पहिली टुर्नामेंट आहे या सीझनची. म्हणजे भरपूर टुर्नामेंट खेळले, म्हणजे परफॉर्मन्स एकदम खराब. जिथे दादा आला तिथे थोडे होप्स वाढले आणि आम्हाला कॉन्फिडन्स होता जर आमचा टायगर असेल ना तर आम्ही काही करू शकतो. आज तो माणूस, त्याला 2-3 आजार असून पण तो आज 40+ होऊन आज या मैदानात लढतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या. आम्हाला त्या माणसाचा प्राऊड आहे आणि आज त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. थँक्यू. क्या बात आहे. मोहित मडवी, अभिनंदन तुझं. खूप खूप धन्यवाद आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि या हंगामासाठी खूप साऱ्या टेनिस बॉल क्रिकेटमधून तुम्हाला शुभेच्छा आयोजकांच्या वतीने. आता वळणार आहोत मॅन ऑफ द टुर्नामेंट. आपण पाहिलं तर मालिकावीर म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा नॉमिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. आपण पाहू शकतायत मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट जो खेळाडू ठरला या स्पर्धेतला, ज्याने सामने 5 खेळले, रन्स त्याच्या बॅटमधून आल्या 95 आणि विकेट आले 9, पॉइंट्स बनले त्याचे 440 आणि तो खेळाडू आहे या स्पर्धेतला उत्तम दर्जाचा खेळाडू कोण असावा? ओळखा पाहू कोण? क्या बात आहे. कसराई टीम सुद्धा किती कॉन्फिडन्स लेवलला आहे, म्हणजे त्यांनी खेळ पाहिलाय. यस, ॲब्सोल्युटली राईट. दीप पाटील ठरतायत या स्पर्धेतला मॅन ऑफ द टुर्नामेंट. मालिकावीर जयजी माळी साहेब, दत्तू भगत साहेब आणि नितीनजी पाटील साहेब यांना विनंती करेन कैलासवासी कालूभाई
रघुनाथ माळी यांच्या स्मरणार्थ ध्रुवेश वसंत माळी यांनी सौजन्य केलेली ही सुंदर मालिकावीर. या आपण ध्रुवेश माळी, या ध्रुवेश माळी आपण सुद्धा यायचंय, आपण सौजन्य केलेली आहे. तर आपण मालिकावीर साठी आपण ही सायकल सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सायकल आदरणीय सन्माननीय जनार्दन भगत, मी विनंती करेन जेबी यांना, जनार्दन भगत साहेब यांना विनंती करेन, राकेश मेहर यांना विनंती करेन आणि मुन्ना यांना विनंती करेन. त्रिमूर्तींना आपण सुद्धा या. ट्रॉफी देऊया आपण दीप पाटील यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात. 1-4 ची मॅच जर ती आली असती तर कदाचित अजून वेगळा आनंद गगनात मावेनासा झाला असता, परंतु हरकत नाही. दीप पाटील एक हँडसम क्रिकेटर. दीप पाटील हा जाणता राजा संघाचा वंडर बॉय आहे. दीप पाटील जास्त वेळ न घेताना त्याच्या हातात माईक द्या. 1 मिनिट. दीप. जनार्दन भगत साहेब यांना मी विनंती करेन आपण या. राकेश मेहर आपण असतील तर आपण सुद्धा या. मुन्ना यांना सुद्धा मी विनंती करेन आपण यायचं आहे. अतिशय चांगला दर्जेदार खेळ, खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त बायसिकलवर स्वार होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जनार्दन भगत यांनी जी सायकल सौजन्य केलेली आहे, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. दीप पाटील अशाच मात्र अनेक तू शिखरे गाठत जा. जाणता राजा खार्डी या टीमला पुढे घेऊन जा आणि अनेक फायनलिस्ट आपण व्हाव्यात, हीच आई कोसमाई चरणी देवी प्रार्थना आहे. आता प्रथम पारितोषिक या स्पर्धेतला विजेता संघ ठरलेला आहे, तो आपण पाहताय श्रीराम कसराळी. या आपण कॅप्टन आणि संघ. प्रथम पारितोषिक या ठिकाणी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि तब्बल 1,01,111 रुपये ही ट्रॉफी अशोक सुकुर पाटील साहेब वैतरणा फणसपाडा अध्यक्ष वैती समाज वसई तालुका यांच्याकडून ही ट्रॉफी सौजन्य झालेली आहे आणि लाख मोलाचं हे प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. तर मी विनंती करेन प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब, त्यानंतर किरणजी पाटील साहेब, त्यानंतर नारायणजी पाटील जे कोच प्रशिक्षक हरेश्वर पाटील साहेब काका यांना सुद्धा मी विनंती करेन. महेश भोईर यांना सुद्धा मी विनंती करेन. महेशजी भोईर आपण या ट्रॉफीला स्पर्श करावा. आपण आपल्यामुळे जाणतेपणा जो आपण सातत्याने पाहिलंय, तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण मनपूर्वक अभिनंदन. श्रीराम कसराई ठरतायत सीझन 2 चा चॅम्पियन्स. 1,01,111 ओनली. तर या स्पर्धेचं सांगता सोहळा या ठिकाणी समाप्त झालाय. पुन्हा एकदा जाणता राजा चषक खार्डीच्या आयोजकांचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन. महेशजी भोईर आपण या स्पर्धेला 6 दिवस इन्व्हाइट केलं होतं, परंतु 3च दिवस देऊ शकलो, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढील वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा जोमाने खूप चांगला हा सोहळा पुन्हा एकदा संपन्न होईल. मी मान्यवरांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्यापासून रजा घेतो. आपलं मनपूर्वक धन्यवाद प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब. अजून एक स्पर्धा डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल. किरणजी पाटील साहेब, त्यानंतर हरेश्वरजी पाटील साहेब, त्यानंतर सुनंदा भगत मॅडम, ज्योती पाटील मॅडम आणि संपूर्ण जयजी माळी असतील, सचिनजी भोईर साहेब असतील, त्यानंतर प्रवीणजी भोईर असतील, नितीनजी पाटील असतील, त्यानंतर दत्तू भगत साहेब असतील, शंकरजी पाटील साहेब असतील, काशीनाथ पाटील साहेब असतील, त्यानंतर रघुनाथ पाटील साहेब असतील, अजितजी भगत असतील, त्यानंतर किरण भोईर असतील. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून, DBN लाईव्हचं धन्यवाद व्यक्त करून, यशवंतजी आमचे DJ प्रोप्रायटर यांचं धन्यवाद व्यक्त करून, साहिल मांगेला, रोहित चौधरी,
त्यानंतर आपण पाहिलं तर राज म्हात्रे यांचं सुद्धा धन्यवाद, खूप चांगली स्कोरिंग. आणि प्रवीण पाटील मास्टर माइंड ऑपरेटर त्यांचं सुद्धा धन्यवाद. चैतन्य आणि संपूर्ण टीमचा धन्यवाद व्यक्त करून इथेच